रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं शिर्डी येथील हॉटेल गोल्ड इन येथे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध असून सरकारनं हा घाट घालू नये, आमचा तीव्र विरोध असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम इंदिसे यांनी म्हटलं असून या विरोधात राज्यभर आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी बोलताना व्यक्त केलाय. या बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब इंदिसे, प्रकाश जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवा नेते विकास निकम, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौलत रामजी, डॉक्टर भरद्वाज गोयल, मोहन वाकोडे, प्रभाकर दृष्टी, नाशिक जिल्हाध्यक्ष तथा शिर्डी संपर्क प्रमुख आदेश पगारे, बारामती जिल्हाध्यक्ष विराज भोसले, विमलबाई मोरे, मनोहर बिडवे, विजय जगताप, गौतम विघे यांच्यासह विविध जिल्ह्यांसह विविध राज्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन, मोर्चे आणि जनजागरण अभियान राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच देशात आणि राज्यात वाढत असलेल्या महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पक्षाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. याशिवाय मुंबईसह राज्यभर आणि देशभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटन विस्ताराची जबाबदारी सोपवण्याबाबतही मंथन झाले. बैठकीदरम्यान जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. निळ्या टोपी आणि निळ्या उपरण्यांमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण पूर्णपणे भीममय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम इंदिसे यांनी सांगितले की शासनाने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. उपवर्गीकरणाला आमचा तीव्र विरोध असून हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर भव्य मोर्चे आणि तीव्र आंदोलने उभारली जातील. संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिलाय. आज या ठिकाणी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय कमिटी व राज्यस्तरीय कमिटी संयुक्त बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीत प्रामुख्यानं महाराष्ट्रातील पदाधिकारी आहेत, पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली प्रदेश आहे, कर्नाटक आणि मद्रास अन्य एवढ्या प्रांतातील लोक या ठिकाणी आज या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्यानं या देशात चाललेली बेरोजगारी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी देशातील होत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोक अन्याय अत्याचार या संदर्भात त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण अ, ब, क, ड याच्या जो महाराष्ट्र सरकारनं दबाव आणण्याचा आमच्यावर प्रयत्न केला आहे अनुसूचित जातीच्या, तर त्या विरोधात सक्त तालुका स्तरावर आवाज उठवणं या प्रक्रियेसाठी आजची बैठकीचं आयोजन केलेलं आहे. बैठकीसाठी पदाधिकारी आलेले आहेत. आता महाराष्ट्रातील आहेत, दिल्ली प्रदेश, मद्रास, कर्नाटका, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, म्हणजे गुजरात या राज्यातून, आंध्रा या राज्यातून कार्यकर्ते आलेले आहेत. कोणत्या प्रकारचा दबाव जे सरकार लागतं काय अबकडबद्दल जो सरकार लादतं आहे त्याला सक्त विरोध करण्यासाठी आजचा प्रामुख्यानं त्या बैठकीचं नियोजन आहे. आपले काय मुद्दे असणार आहेत काय? आता त्या अबकड वर्गीकरण करू नये म्हणजे पूर्वाश्रमीचा काय जातीवाद पसरवायचा आहे काय अंतर्गत, जसं हिंदू बहुजन समाजामध्ये जातीय वर्गीकरण आहे तसं जातीय वर्गीकरण करायचं काय एस सीमध्ये
हे आमचा तीव्र विरोध आहे त्याला. कशी विरोध कशा प्रकारे तुम्ही म्हणजे तालुका तर स्तरावर मोर्चे निघणार? हां तहसील कार्यालयांवर तालुकास्तरीय मोर्चे आंदोलन होणार आणि निवेदन देणार. मुंबईत देखील या संदर्भातच आंदोलन चालू आहे. नाही झालं काल आम्ही इकडे यायचं होतं म्हणून काल आंदोलनात सहभागी झालो नाही, पूर्वनियोजित कार्यक्रम होता. पण कालचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. पाऊस असताना यशस्वी कार्यक्रम जोरात आंदोलन झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने काहीतरी शब्द दिले आहे. हां उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील काहीतरी शब्द दिला आपल्याला. नाही बा, आता मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला पाहिजे ना. लास्टला सुप्रीम कोण असतो तर मुख्यमंत्री साहेब असतात. त्यांनी शब्द दिला पाहिजे, कॅबिनेटने ठराव पास केला पाहिजे. त्याची न्यायालयीन लढाई काही आपण लढणार? नाही लायलरीची गरज नाही. जनतेच्या दरबारातूनच दबावातूनच हा प्रश्न शासनाकडून निकालीत काढून द्यायचा आहे. आपण जर बघितलं तर मागासवर्गीय समाज जो आहे हां तो एका छताखाली असल्याचं वाटत नाही. का एका छताखाली नाही म्हणजे एका नेतृत्वाखाली नाही. नेतृत्व नसेल पण सामाजिक भावनेनं समाज एकत्र येतो. आता चर्मकार बांधव बरोबर आहेत, म्हणजे 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, सर्व एकत्र आलेले आहेत. अलग लक्षात त्या चर्मकार वगैरे सर्व लोक म्हणजे 59 जाती सर्वच एकत्र आलेले आहेत. म्हणजे आरपीआयचा आठवले परत बाबासाहेब आंबेडकर असतील, नाही ना, प्रकाश तो आंबेडकर असतील, हा नाही परत तुमचं आरपीआयचा एकतावादी. हां विखुरले गेले. नाही त्याचा आता फायदा सरकार घेतं ना. नाही आम्ही याच्यासाठी 2002 पासून तर 2010पर्यंत मी भारत देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं देशभरावर एक संघ ऐक्य व्हावं यासाठी प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवानं तो हे झालं नाही आणि याची व्याप्ती आता मला वाटत नाही की आता काय झालं, गाव पातळीवर कार्यकर्ते पुढारी झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं अडचणी आहेत. पण जेव्हा समाजावर प्रसंग येईल त्याच टायमाला एक संघ पक्ष होईल असं माझा अंदाज आहे. नाही पण या संदर्भामध्ये सगळे एकत्रित येण्यासाठी प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले यांच्यासोबत विचार विनिमय होणं गरजेचं आहे असं वाटतं. काय झालं, तुम्ही पुढाकार घेणार? नाही घेतलेला आहे ना पुढाकार. काही लोक आता आठवले साहेब तयार आहेत ऐकायला, बाळासाहेब आंबेडकर नाही तयार. अलग लक्षात आठवले साहेब तयार आहेत, बाकीचे सर्व तयार आहेत, पण बाळासाहेब आंबेडकरच तयार नाहीत. मग ही एकजूट भविष्यात दिसायला पाहिजे ना, हां एकजूट दिसायला पाहिजे. नाही प्रयत्न करू, अजूनही प्रयत्न सोडणार नाही. त्याच्या पुढं आपण प्रयत्न करणार आहोत. वंचित बहुजन आघाडी जे आहे हां निवडणूक आल्यानंतर त्यांना एकंदरीत असं समजलं जातं का म्हणजे कोणाची तरी सुपारी घेऊन लढतात असा आरोप केला जातो त्यांच्यावर. नाही तो माझ्या तोंडून मधून नका घेऊ. आता मी नाही म्हणत, लोक म्हणतात, काही म्हणतात ए टीम बी टीम असं काय ते मला माहिती नाही. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय नानासाहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही देशामध्ये पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी जे आमच्या विविध राज्यातून दिल्ली असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यातून जे आमचे मुख्य पदाधिकारी आलेले आहेत त्यांना तशा प्रकारे सूचना देणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील, पक्षाचे सर्व कमिटीचे महाराष्ट्र कमिटीचे सदस्य असतील, आमचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून पक्ष संघटन महाराष्ट्रामध्ये देखील कसं मजबूत करता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच आदरणीय नानांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे खऱ्या अर्थाने शासनाच्या माध्यमातून जे उपवर्गीकरण SCमध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी आमचा तीव्र असा विरोध आहे. या संदर्भात आम्ही तालुका पातळीवरती जन आंदोलन करणार आहोत.
नानांच्या मार्गदर्शनाखाली आणि याला आमचा सक्त विरोध असणार आहे. आणि आम्ही विरोध देखील पक्षाच्या वतीने चालू केलेला आहे की जातीमध्ये जे तेढ निर्माण करायचा जो सरकारने जो घाट घातलेला आहे त्याला आमचा विरोध असणार आहे. आमचा पूर्ण सक्त विरोध असणार आहे त्याला. त्या संदर्भामध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांना सूचना देऊन तालुका पातळीवर देखील आमचं आंदोलन चालू राहणार आहे.